सर्वोच्च न्यायालयाने निकाल काही दिवसांपूर्वी काय दिला? गवई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 15/3/2024 रोजी पुणे प्रकरणात तसेच 22/5/2025 रोजी झुडपी जंगल प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना स्पेशल टास्क फोर्स SIT नाही स्पेशल टास्क फोर्स तयार करण्याचं सांगून 11 महिन्याच्या आत देशभरातील वन विभागाच्या बळकावलेल्या ज्या जमिनी ज्याच्यात ही बिवलकरांची जमीन येते परत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे. एवढेच असताना कारवाई होणार का? म्हणजे आमचं असं मत आहे की आता स्पष्ट आदेश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि आता सिडकोने हा जो घोळ केलाय सिरसाटांच्या सहीली एक हे सरकार म्हणजे मी खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, तुम्ही शिस्तप्रिय आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला विनंती करतो सिरसाटांनी हा जो 5,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे, सिडकोची जमीन एका व्यक्तीला सहजपणे एका सहीली तिथे दिलेली, ते ही 5,000 कोटी रुपयाची जी जमीन आहे ती परत सिडकोकडे तुम्ही घेणार का असा आमचा प्रश्न आहे. सिरसाट ज्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून गरिबाची जमीन एका व्यक्तीला तिथे दिली तर त्या सिरसाटांचा राजीनामा तुम्ही घेणार का असा आमचा प्रश्न आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश तिथे दिलेला आहे ही फक्त जमीन नाही, या महाराष्ट्रातली जिथं कुठं जमीन ही वनाकडे असेल आणि ती कुणी बळकावली असेल तुम्ही परत ती घेणार का असं त्या ठिकाणी आमचं मत आहे.